राहू खामगाव गटामध्ये तुमचा विजय झालेला आहे आणि पंचायत समिती सभापती पदाचे तुम्ही दावेदार आहात, काय सांगाल? गेली 15 दिवस झाला ही प्रक्रिया आम्ही सर्वांनी पार पाडली. आमचे नेते तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही या ठिकाणी लढलो. यवत चौथ्या फेरीमध्ये मिळालेले मते अमित विष्णू कुदळे 961, अविनाश रमेश कुदळे 1040, सारिका भुजबळ 30, शुभम माळवे 29, गणेश आखाडे 30, रामदास दुर्गु 0, नोटा 21, एकूण 2111. चौथ्या फेरी अखेर मिळालेले एकूण मते 3428. अमित विष्णू कुदळे, अविनाश रमेश कुदळे 3871, सारिका भरत भुजबळ 83, शुभम नागेश माळवे 108, गणेश शंकर आखाडे 104, रामदास अशोक 210, नोटा 56, 69760. 97 यवत चौथ्या फेरीमध्ये मिळालेले तेजस्विनी दत्ता पडळकर 1212, पिंगळे अश्विनी 828, नोटा 71, एकूण 2111. चौथ्या फेरी अखेर मिळालेली तेजस्विनी पडळकर 4418, पिंगळे अश्विनी 3043, नोटा 199, एकूण मध्ये 7660. चौथ्या फेरी आकडेवारी संपलेली आहे 1304. चौथ्या फेरी अखेर एकूण मध्ये समितीचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे आणि वकील सोनवणे, साहेबराव कोळ 3295, अक्षय 22, विकास कदम 33, भारत सरोदे 7, नोटा 54, एकूण 7. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती खामगाव राहू गटामध्ये या ठिकाणी सुखदेव चोरमले खामगाव गटातून विजय झाल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे खामगाव गटातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पंचायत समिती गणामधले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला आपण थेट त्यांचीच भेट घेऊया. एकच भाऊ एकच भाऊ एकच वादा. किती मतांनी निवडून आले उमेदवार? राहू खामगाव गटामधले सुखदेव चोरमले हे बहुमताने विजय झालेले आहेत. एकच वादा एकच नाव सुखदेव, एकच नाव सुखदेव. पंचायत समिती दौंड पंचायत समिती सभापती पदाचे भक्कम दावेदार या ठिकाणी विजय झालेले दिसून येत आहेत. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि आज निकाल लागलेला आहे. या ठिकाणी राहू खामगाव गटातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या समोर आहेत. ओबीसी साठी जागा राखीव होती आणि पंचायत समितीमध्ये हे सुद्धा सभापती पद ओबीसी साठी राखीव होतं. तिथे आमचे सुखदेव भाऊ चोरमले हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे सभापती आता तेच